अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आमदार सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जात आहे. त्याबाबत आपण या ठिकाणचे माजी मंत्री आणि आमदार बडोले साहेब यांच्याशी त्याबाबत विचारणा करू. काय सांगा? दिनांक 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर असे 5 दिवस आमदार सांस्कृतिक महोत्सव आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात घेत आहोत. मुळातच माननीय गडकरी साहेब ज्या पद्धतीचे खासदार सांस्कृतिक महोत्सव घेतात, त्याच धर्तीवर विधानसभेमध्ये पण अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजे, अशा सूचना आमच्याकडे आल्या होत्या. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आपण पहिल्यांदाच हा कार्यक्रम आमदार सांस्कृतिक महोत्सव, आणि कदाचित हा आमदारांचा महाराष्ट्रातील पहिला सांस्कृतिक महोत्सव असेल, तर अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित केलेला आहे. आणि 19 तारखेला त्याचं उद्घाटन आपण इथले पालकमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या हस्ते ठेवलेला आहे. आणि सलग 5 दिवस हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालणार आहे. या 5 दिवसामध्ये माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि इकडचे आमचे चारी जे आमदार आहेत विधानसभा, परिणय फुकेजी असतील, विजय रहांगडाले आहेत, विनोद अग्रवाल आहेत, संजय पुरामजी आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि बाकीचे पदाधिकारी पण या कार्यक्रमाला असतील. आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील एक कार्यक्रम या ठिकाणी आहेत. एक बुद्धिस्ट अँथेमवर आधारित एक कार्यक्रम आहे. एक शिवलीला पाटील यांचा अत्यंत चांगला कीर्तनाचा महाराष्ट्रातला गाजलेला कार्यक्रम या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पारंपरिक नृत्य स्पर्धा, मग इकडे आपल्याकडे गोंडई नृत्य स्पर्धा आहे. त्याचबरोबर इतर वेगळ्या वेगळ्या संस्कृतीत ज्या नृत्य स्पर्धा आहेत, त्या सगळ्यांचा सहभाग या पारंपरिक नृत्य स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर दांडिया याचा एक वेगळा क्रेज आजकाल झालेला आहे समाजामध्ये. आणि तरुण मुलं, आमच्या युवा फार चांगल्या पद्धतीनं, मुली आमच्या अत्यंत चांगला दांडिया या भागामध्ये करतात. तर त्याला पण प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला सवाई भट म्हणून हा इंडियन आयडलमध्ये एक रनर मुलगा होता राजस्थानचा, आणि फार सुंदर पद्धतीनं तो गातो आहे. तर शेवटच्या दिवशी 23 तारखेला त्यांचा पण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पहिला वर्ष आहे आणि आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील या निमित्तानं सगळे जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जी लोक कामं करत आहेत, मग एखादा सरपंच अत्यंत उत्कृष्ट काम करत असेल, कुणी ग्रामसेवक असेल, कुणी पोलीस तलाठी असेल, किंवा इतर अधिकारी असतील, तर जे जे ज्या क्षेत्रामध्ये एखादा चांगला शिक्षक असेल, तर जे फार चांगल्या पद्धतीनं जी कामं करतात, त्या लोकांचा सत्कार करणं हा पण या कार्यक्रमामध्ये 5 दिवसामध्ये घेतला जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांचा सहभागानं हा कार्यक्रम, सगळे पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम, महायुतीतले आमचे तिन्ही घटक आहेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे पण सगळे पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहेत. आणि नुसतं पक्षाचं नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त हा सांस्कृतिक महोत्सव असल्या कारणानं सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी करण्यात येते. आणि हा सांस्कृतिक सोहळा जो अर्जुनीमध्ये 2 दिवस, सडक अर्जुनीला 2 दिवस आणि अर्जुनी मोरगावला 3 दिवस, अशा पद्धतीनं 5 दिवसाचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि निश्चितच मला हे वाटतंय की याला उत्तम प्रतिसाद या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा भेटेल, यात काही शंका नाही. AGM न्यूज 24 करिता अनिल मुनीश्वर.